गुढीपाडव्याच्या आणि नववर्षाच्या तुम्हा सर्वांना अत्यंत हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा म्हटलं की श्रीखंड पुरी ही तर असायलाच हवी. ही तर आपल्या मराठी लोकांची शान आहे. त्याहून घरी केलेलं असं सुंदर सुमधुर श्रीखंड असलं तर त्याची काही तोडच नाही. चला मग सुरू करूया. वटी दह्याचा चक्का 4 तासापूर्वी वजन ठेवून बांधून ठेवला होता. साधारणपणे शरीपाव चक्का तयार होतो. पण दही जर घट्ट असलं चांगलं तर जास्ती सुद्धा होऊ शकतो. तर एवढा चक्का तयार झाला आहे. तर त्याच्या आधी आपण अर्धी वाटी साखर, 4 वेलदोडे आणि छोटासा जायफळचा तुकडा हे आपण बारीक करून घेऊया. स्टीलची वाटी हलकीशी गरम करून त्याच्यात चिमूटभर केशर घालून ठेवायचं. त्यामुळे केशर छान कुरकुरीत होतं आणि बारीक वाटलं जातं. हातानेच असं मस्त चुरडता येतं. याला गार होऊ द्यायचं. गार झाली की हाताने असं केशर छान चुरडलं जातं. त्यासाठी आपल्याला वाटी गरम करायची असते. केशरला भाजायचं नाहीये, फक्त त्यातलं मॉइश्चर काढायचं आहे. आता हे एखाद्या लहान वाटीत काढून घेते. त्याच्यात आपण दूध घालून ठेवू. म्हणजे मग केशराचा रंग छान उतरतो. थोडंसंच दूध घालायचंय. बाजूला ठेवून देऊ. केशरचा रंग छान दुधात उतरेल आणि त्याने आपल्या श्रीखंडाला चव आणि रंग दोन्ही येईल. एक बोल त्याच्यामध्ये चक्का काढून घेऊया आणि ही अर्धी वाटी साखर जी आपण वेलदोडा आणि जायफळ सोबत वाटली आहे ती याच्यात घालून घेऊ. आता हे साधारणपणे 2 वाटी चक्का आहे. त्याच्यात अर्धी वाटी साखर घालतीये. साखरेचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतो. जर चक्का आंबट असेल तर साखर जास्ती लागणार. पण घरी केलेल्या श्रीखंडामध्ये सहसा फार साखर घालावी लागत नाही, कारण आपला चक्का जो असतो तो सुमधुर गोड असतो. मिनिटं याला झाकून ठेवून द्यायचं म्हणजे साखर विरघळायला वेळ मिळतो. मिनिटानंतर साखर पूर्णपणे विरघळली आहे. आपण बारीक वाटून घेतली होती त्याच्यामुळे लवकर साखर विरघळते. पण वाटणं जरुरी नाहीये. तुम्हाला हवं तर तुम्ही अख्खी साखर पण घालू शकता. फक्त त्याला विरघळायला वेळ लागेल. आता आपल्याला या बलून विसनी हे छान फेटून घ्यायचंय. तुमचा घरचा चक्का असेल आणि चांगला मऊ असेल तर पुरण यंत्रातनं काढायची अजिबात गरज पडत नाहीये. यांनीच आपला श्रीखंड खूप छान एकजीव मऊ होतं. अजिबात गुठळ्या नाहीयेत आणि छान क्रीमी श्रीखंड तयार होईल. 1 मिनिटं या विस्करने फेसून आपलं मस्त अगदी एकजीव मिश्रण तयार झालं आहे श्रीखंडासाठी. आता हे विस्कर काढून घेऊ आणि ह्यात घालूया आपण तयार केलेलं दूध, केशरयुक्त दूध. यांनी अतिशय सुंदर रंग येतो. बाजारच्या श्रीखंडामध्ये रंग घालतात, केशर अजिबात नसतं. नावाला नुसती केशरची काडी असते तुम्हाला दाखवायसाठी. त्यामुळे घरी जे आपण तयार करतो ते अतिशय उत्तम क्वालिटीचं श्रीखंड तयार होतं. बघा काय सुरेख रंग आलाय, बघूनच अगदी मन प्रसन्न होतं. अजून थोडंसं घालते दूध. आता याला सजवायचं कसं ते दाखवते तुम्हाला. आधी आपल्याला श्रीखंडाची कन्सिस्टन्सी चेक करायची. कन्सिस्टन्सी कशी असावी? असं वाढताना असं पडलं पाहिजे. आता हे बघा पडायला वेळ लागतोय म्हणजे थोडंसं याला पातळ करायला हवंय. तर थोडंसं मी याच्यात क्रीम घालते. वाढताना ठोकावं लागू नये. ठोकावं लागलं तर चांगलं लागत नाही. थोडंसं मऊसर असावं. परत एकदा कन्सिस्टन्सी चेक करूया. ही अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. वाकडं केलं की पडतं. अगदी भरकन पाण्यासारखं पण नाही, पण ठोकावं पण लागत नाही. तर आता याला सजवायचं कसं ते दाखवते. छानशा शोभिवंत भांड्यामध्ये सर्वात आधी आपण श्रीखंड काढून घेऊ. मी हे पार्टीसाठी नेहमी करते. मोठ्या बोलमध्ये घेते. आज तुम्हाला मी छोट्या भांड्यात दाखवते. पिस्ते भिजवून त्याचे पातळ पातळ काप करून घ्यायचे. भिजवल्यामुळे काप करायला सोपे जातात. त्यामुळे याची खूप सुंदर फुलं तयार होतात. चारोळी त्यावर घालूया 1 थेंब केशरच्या दुधाचा. आता हवी आहे एक मोठी केशराची काडी. आधी आपण बारीक करून घातलं ते होतं रंग आणायसाठी आणि हे आहे डेकोरेशनसाठी. प्रकारे तुमच्या श्रीखंडाला डेकोरेट करता मला कळवा. मला तुमचंही बघायला खूप आवडेल. मस्तपैकी डेकोरेटेड श्रीखंड अप्रतिम त्या चवीचं तयार आहे.